निदान पहिल्यांदा सरकारने पोपट आजारी आहे हे मान्य तरी केलं. इंधनाच्या दरात होऊ घातलेली वाढ आजवरही ग्राहकांकडे आलेली नाहीये. ती इथून पुढच्या काळात समजा आली की संपूर्णपणे आमच्या महागाईचा तेवर हा निश्चितपणे वाढेल. हे झालं की सगळ्या गोष्टींवरती आमचा परिणाम. हे म्हणणं खूप सोपं आहे की सार्वजनिक सुविधेकडे लोकांनी जावं, असं अजिबात नाही आहे की लोकांना नको आहे. पण जर पर्याय नसेल तर आपण काय करायचं? ऊर्जेचा पुरवठा आमचा जहाज ये जावं करायला लागतील, वातावरण सगळं निवळेल. हे झालं की मग पुन्हा आम्ही पूर्वीची जीवनशैली जगायला मोकळे. हा जो सूर आहे ना, हा मला खूप असमाधानकारक वाटतो. जो सर्वसामान्य भारतीय माणूस आहे तो जी थोडीफार हाताशी बचत असेल ती जर पटकन सोन्यामध्ये गुंतवत असेल तर कदाचित पंतप्रधानांच्या त्या आवाहनाला असाही एक आयाम असू शकतो की आता जी तुम्हाला बचत करायची ती मग सोन्यापेक्षा कुठल्या तरी एखाद्या फायनान्शियल इन्स्ट्रुमेंटमध्ये करा. एक नैसर्गिक तत्व आहे की भाव वाढले की आपोआप आमचा हात आखडला घेतला जातो. हे सोन्याच्या बाबतीत अलीकडच्या काळात स्पष्ट दिसलेलं आहे. हे आवाहन 4 राज्यांच्या निवडणुका होऊन त्याच्यात अपेक्षित निकाल आल्यानंतर का केलं मग? म्हणजे हा जो टायमिंगचा प्रश्न आहे ना, इथे त्या आव्हानामागच्या प्रामाणिकपणाबद्दल नाही म्हटलं तरी शंका आहे. नमस्कार, मी विनायक पाचलक आणि थिंक बँकच्या थिंक मनीमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. अचानक गेल्या 2 दिवसात वेगवेगळ्या गोष्टी समोर येत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीयांना वेगवेगळी आवाहनं केलेली आहेत. त्याच्यामध्ये सोनं खरेदी न करणं आहे, परदेशात बाहेर न जाणं आहे, अगदी खाद्यतेलाचा वापर कमी करा असंही आवाहन आहे. युद्धाचे परिणाम आता थेट भारतात दिसू लागणार का? आपल्या स्वयंपाकाचा गॅस महाग होणार का? पेट्रोल डिझेल महाग होणार का? आणि आपलं आर्थिक गणित महिन्याचं कोलमडणार का? असे असंख्य प्रश्न गेले 48 तास विचारले जातात. हे नक्की काय घडतंय? का घडतंय? आणि याला कसं रिस्पॉन्ड करायचं? हे समजून घेण्यासाठीची आजची चर्चा आहे. मी पुन्हा एकदा थिंक बँकवरती स्वागत करतो ज्येष्ठ अर्थतज्ञ अभय टिळक सरांचं. तर स्वागत आहे पुन्हा एकदा. आणि पहिला प्रश्न हाच आहे की नरेंद्र मोदी यांनी जी आवाहनं केलेली आहेत, त्याचा अर्थ तुम्ही कसा लावता? एक गोष्ट काल खूप एका अर्थाने समाधानकारक मला व्यक्तिशी अशी वाटली की हे मी थोडं म्हणजे लाइटर टोन वाटेल, पण निदान पहिल्यांदा सरकारने पोपट आजारी आहे हे मान्य तरी केलं. म्हणजे बिरबलाच्या गोष्टीत तो पोपट मेला होता, तशी काही परिस्थिती नाही आहे. पण अर्थव्यवस्थेमध्ये काहीतरी गंभीर घडतंय किंवा घडेल, संभावना आहे. आणि त्याचा संबंध एका परीने आपल्या शक्तीच्या किंवा आपल्या कुंपणाच्या बाहेर जे घडत आहे त्याचा आपाततः तो परिणाम आहे. आणि इतके दिवस अनेक गोष्टी करून आम्ही त्याची सघनता ही थोपवण्याचा प्रयत्न केला. पण इथून पुढच्या काळामध्ये जर बाह्य परिस्थिती अशीच राहिली तर कितपत आत्ताची संपूर्ण धोरण प्रणाली आपल्याला राबवता येईल याची शंका आहे. आणि म्हणून इतके दिवस म्हणजे 28 फेब्रुवारीपासून जी आखातातली अशांतता निर्माण झालेली आहे त्याच्यामुळे ज्या मुख्यतः हा प्रश्न ऊर्जा सुरक्षेशी संबंधित आहे. त्या अनेक कारणं असतील. म्हणजे 4 राज्यामधल्या निवडणुका म्हणून सरकारने भाववाढ रोखून धरली. हे सगळं आता आपण चर्चेमध्ये स्पष्ट पण झालेलं आहे आणि ते उघड पण आहे. पण इथून पुढे त्या सगळ्या घटितांचे आता आपल्याला चटके बसतील याची कबुली आणि त्याकरता एक मानसिक तयारी सगळ्यांनी करावी, असं मला काल पहिल्यांदा स्पष्टपणे जाणवलं. कारण 12 वर्षामध्ये म्हणजे माझा काही हा राजकारणाचा माझा अजिबातच अभ्यास नाही. पण ह्या सरकारच्या कार्यपद्धतीबद्दल एक जे मत वारंवार मांडलं जातं, की हे सरकार कायम म्हणजे नाकारण्याच्या मूडमध्ये असतं, की समस्या नाहीच आहे किंवा असेल तर ती जुनी आहे. ते सगळं काँग्रेसच्या काळात झालेलं आहे. म्हणजे त्यातनं पहिल्यांदा काल पंतप्रधानांनी असं स्पष्ट केलंय, की म्हणजे ऑल इज नॉट वेल. आणि म्हणून कुठेतरी एक मानसिक तयारी समाजाची करावी. हा एक स्पष्ट सूर यातनं दिसतो. ती समाधानकारक बाब आहे, की निदान आपण आता मान्य करतोय. बरोबर. पण ते करत असताना ज्या उपाययोजना ह्याच्यावरती करायला लागणार आहेत,
त्याचं जे सूचन आहे ना, ते सूचन मनावरती बिंबवण्यासाठी त्यांनी जी एक थोडी भावनिक जो स्वर आळवला, त्याची मला भीती वाटते. म्हणजे देशभक्तीसाठी आपल्याला तेल कमी वापरलं पाहिजे, परत सोनं घेऊ नका. काय होतंय मला भीती अशी वाटते याच्यामध्ये, की जेव्हा अशा पद्धतीचं भावनिक आवाहन आपण करतो, तेव्हा त्या आवाहनाला आपाततः एक पदर जो असतो ना, तो तात्कालिकाचा असतो. हं. अशा अर्थाने, की आज काहीतरी आता आम्ही पेच प्रसंगातनं जातोय, म्हणून जरा सांभाळा, मदत करा, आपली दृष्टी बदला. ह्याच्यात जे बदल आपल्याला करायला लागणार आहेत, ज्याचं सूचन त्यांनी घडवलंय, हं. ते सगळे संरचनात्मक स्वरूपाचे आहेत. अच्छा. ते कुठलेही ताबडतोब होणार नाहीयेत. किंबहुना इतके वर्ष आम्ही त्याच्याकडे दुर्लक्ष केल्यामुळेच आज आपल्याकडे पर्यायी ती क्षमता अजूनही पुरेशा प्रमाणात विकसित झालेली नाही. याचं जितक्या ठोसपणे भान मला मग अपेक्षित होतं, की जर आपण हे कबूल करतोय, की आमच्याकडे आहे, गंभीर परिस्थिती आहे, ती बाहेर पण आहे. तर मग ज्या त्वरेने आणि ज्या धीटपणे आपल्याला कंबर कसायला लागणार आहे. तिथे ती भाषा थोडी मला मग अपेक्षा त्यांच्याकडून ती होती, की हं. तिथे देशभक्तीच्या आवाहनापेक्षा, की एक जबाबदार नागरिक आणि एक जबाबदार समाज आणि ज्या भौगोलिक, प्राकृतिक परिस्थितीमध्ये आपण आहोत, ज्या प्रकारची विशेषतः अर्थविषयक आव्हानं आपल्यासमोर आहेत, त्याला ज्या डोळसपणे आपण सामोरं जायला आहे आणि ते केवळ आज नाहीये. म्हणजे मला कालच्या त्याच्यातनं भीती काय वाटली, की समजा एक धरू, की 3 महिन्याने, 4 महिन्याने किंवा केव्हा, जेव्हा संपेल तेव्हा हा प्रसंग निवळेल. होर्मुझची खाणी म्हणजे समुद्रधुनी पुन्हा रिकामी होईल. ऊर्जेचा पुरवठा आमचा जहाजं ये-जा करायला लागतील. वातावरण सगळं निवळेल. हे झालं, की मग पुन्हा आम्ही पूर्वीची जीवनशैली जगायला मोकळे. हा जो सूर आहे ना, हा मला खूप असमाधानकारक वाटला. कारण मी म्हणजे म्हटल्याप्रमाणे परदेशी प्रवास कमी करा, सोनं खरेदी करू नका, हे त्या मानाने तात्कालिक आहे. पण सार्वजनिक वाहतूक सुविधेकडे आपण वळलं पाहिजे. पाम तेलाचा वापर आपण कमी करूया. ह्यासारख्या ज्या गोष्टी आहेत ना, तेलाचा वापर आपण कमी केला पाहिजे. ह्या सहजासहजी होणाऱ्या नाहीयेत. आणि यातनं एक जे भान यायला पाहिजे, की इथून पुढच्या कालखंडामध्ये किंवा आगामी कालखंडामध्ये ह्या प्रश्नांच्या बाबतीमध्ये ह्या सगळ्या जीवन राहटीकडे बघण्याची एक नवी शिस्त आपल्याला अंगी बाणवून घेणं आता अपरिहार्य झालेलं आहे. आणि हे केवळ तात्कालिक असता कामा नये. दॅट शुड बिकम अ वे ऑफ लाईफ. हा हा जो एक जबाबदार टोन आहे, तो नव्हता. हं. ह्याचं मला वाईट वाटलं. कारण प्रश्न सगळे जे आहेत आणि विशेषतः जी उदाहरण म्हणजे त्यांनी सुचवलेली आहेत, की रेल्वेने प्रवास करा. मालवाहतूक जी आम्ही रस्त्याने करतो. आता ह्याच्यात गंमत अशी आहे, 70-75 वर्षामध्ये मी अगदी फक्त वरवरची आकडेवारी बघत होतो. आमच्या देशामध्ये स्वातंत्र्याच्या वेळी किती लाख किलोमीटरचे रस्ते होते? तर एक एस्टिमेट असते, की 4 लाख किलोमीटरचे रस्ते भारतामध्ये 47 साली होते. आज ती लांबी 64 लाख किलोमीटरपर्यंत वाढलेली आहे. म्हणजे 16 पट वाढ झाली आहे. त्याच्या तुलनेत रेल्वे किती वाढली आहे? हं. ती 30% सुद्धा वाढलेली नाहीये. मी रेल्वे रुळांची लांबी म्हणतोय. बरं. आणि ही जी वाढ झालेली आहे, त्याच्यात सुद्धा बहुतांश वाढ ही ज्याला आम्ही गेज चेंजिंग म्हणतो. म्हणजे पूर्वी मीटर गेज होतं ते ब्रॉड गेज झालं. नॅरो गेज होतं ते मीटर गेज झालं, नंतर ब्रॉड गेज झालं किंवा इलेक्ट्रिफिकेशन झालं. पण ज्याला आपण म्हणजे रेल रूटची लेंथ म्हणतो, लोहमार्गांची लांबी म्हणतो, ती 30% वाढली आहे. अशा परिस्थितीमध्ये जर प्रचंड मोठ्या प्रमाणात किती आमचं मालवाहतुकीचं प्रमाण रस्त्याने म्हणजे ट्रकच्या माध्यमातून होण्याचं 47 साली प्रमाण हे आमचं अवघं 20-22% होतं. तेव्हा रेल्वेचा सिंहाचा वाटा होता. आज हे प्रमाण बरोबर उलटं झालंय. आज जवळपास 80% वाहतूक आपली रस्त्याने होते म्हणजे ट्रक्सने होते. म्हणजे हा जो इंधनाचा वापर आहे, हा जर आम्हाला आता उद्या आम्ही म्हटलं की मेट्रो वापरू आपण, रेल्वे वापरू, हे इतक्या सहजासहजी होणार नाहीये. आणि त्याच्याकरता केवळ केंद्र सरकारने कारण हे सगळे विषय आता बहुतांश अगदी साधी गोष्ट आहे, की कुठल्याही प्रकल्पाकरता जमीन अधिग्रहण करायचा हा राज्यांचा विषय आहे. तिथे सगळ्यात मोठा अडचण आहे. म्हणजे जर हे आता आपल्याला मान्य असेल,
की इथून पुढच्या काळात सगळ्या जगाला आणि अधिक करून कदाचित भारताला प्रामुख्याने ऊर्जा सुरक्षेच्या बाबतीमध्ये अतिशय मोठ्या प्रमाणावरती सतर्क राहावं लागणार आहे. त्याच्याकरता बऱ्याच प्रमाणात जीवनशैली बदलायला लागेल. त्याला जी धोरणात्मक आणि ज्याला आम्ही इन्फ्रास्ट्रक्चरल सपोर्ट म्हणतो, तो आजवरही आपण तेवढा सिद्ध केलेला नाहीये. पण हा आता करण्यापासून गत्यंतर नाही. ही एक जी दिशा आहे ना, की हे आजचं तात्कालिक नाहीये. हं. हे तितक्या ठोसपणे जर आलं असतं काल, तर जास्ती आनंद झाला असता. सर, हा जो भारतीय अर्थव्यवस्थेचा पोपट आजारी आहे, त्याची नक्की लक्षणं काय आहेत? आणि तो का आजारी? नाही, खरं म्हटलं ना, आता अजून तरी सुदैवाने वरकरणी लक्षणं दिसत नाहीयेत. कारण कालही म्हणजे अजूनही आमचा 7% ने ग्रोथ होईल वगैरे हे सगळी आमची प्रिडिक्शन्स अजूनही कायम आहेत. ती बदलतील ह्याच्याबद्दल मला शंका नाही, एक अर्थशास्त्राचा विद्यार्थी म्हणून. मुख्य जो प्रश्न आपल्यासमोर आज आहे, तो मला असं वाटतं त्याच्यावरती आपण या व्यासपीठावरनं अनेक वेळा बोललेलो आहोत. मुळामध्ये हा प्रश्न ऊर्जा सुरक्षेशी संबंधित आहे. आणि कालही पंतप्रधानांचं ते जे आव्हान आहे, की प्रामुख्याने आपला सगळा म्हणजे जर आम्हाला एक किमान 8, 8.5, 9% गतीने जर सातत्याने विकास करायचा असेल, तर आमची ऊर्जा सुरक्षेची बाजू भक्कम पाहिजे. आणि तिथेच आज नेमकी अडचण आहे. कारण आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये तेलाचे भाव वाढलेत. इतके दिवस सरकारने ती भाववाढ ग्राहकांकडे हस्तांतरित होऊ नये याची काळजी घेतली. पण तो भार तेल शुद्धीकरण कंपन्यांवरती आहे. म्हणजे मुख्य प्रश्न आणि मग ते म्हणले, की आपण सोलरकडे जायला पाहिजे, अपारंपरिक ऊर्जा स्रोतांचा वापर केला पाहिजे. हे सगळं मान्य आहे. पण हे लवकर होणार नाहीये कुठलीही गोष्ट. हे हे जे भान आहे किंवा जो महत्त्वाचा भाग आपण म्हणतोय, की ज्याला आम्ही थोड्या म्हणजे काय पण म्हणू त्याला अर्थशास्त्रीय परिभाषेमध्ये अगदी साध्या, ज्याला आम्ही असं म्हणतो, की मुख्यतः आमच्याकडे समस्या कशाची आहे, तर ही परकीय चलनाची. हं. आता हे सुद्धा जुनं दुखणं आहे आमचं. मी मी हे मी जुनं दुखणं याचा अर्थ आपण त्याच्याकडे लक्ष दिलं असं नाहीये. याच्यावरची जी उत्तरं आहेत ना, ती उत्तरं इतकी चटकन सापडणारी नाहीयेत. म्हणजे हं. फक्त आपण एक उदाहरण घेऊया, की आजच्या म्हणजे काल पंतप्रधानांचं जे आव्हान मुख्य आहे, त्याला मला असं वाटतं तात्कालिक जो संदर्भ आहे, तो परकीय चलनाच्या गंगाजळीशी जास्ती आहे. कारण मुख्यतः आम्हाला जी आयात करायला लागते, ती मुख्यतः तेलाची आज. बाकी त्याच्यामध्ये घटक आहे ते मान्य आहे. पण जर आम्हाला ऊर्जा सुरक्षा बुलंद ठेवायची असेल, तर अजूनही आयातीवरती अवलंबून राहणं भाग आहे आणि त्याच्याकरता परकीय चलनाची गंगाजळी ही भक्कम असली पाहिजे. हा ज्याला आम्ही एक स्ट्रक्चरल इश्यू म्हणतो, तो हा आहे. आता पंतप्रधानांचं जे काल इतक्या पोटतिडकीने जे आव्हान आहे, त्याचा मला वाटतं कुठेतरी धागा याच्याशी गुंतलेला आहे, की आज अजूनही बऱ्यापैकी समाधानकारक परकीय चलनाची गंगाजळी आहे. पण तिच्यामध्ये भर पडण्याचे जे मुख्य मार्ग आहेत, ते आज तरी सध्या चांगल्यापैकी आकुंचित पावलेले आहेत. एक म्हणजे निर्यात. म्हणजे आपण जे म्हणतोय, की विशेषतः 16 सालापासून ज्या पद्धतीने एक तो आर्थिक राष्ट्रवादाचा स्वर सगळीकडे हळू गुंजतोय, त्यातनं बरोबर म्हणजे 80च्या दशकापासून ते जवळपास 21व्या शतकाच्या पहिल्या दशकापर्यंत जे एक खुल्या व्यापाराचा माहोल होता किंवा विचारसरणी होती, ती बदलते. म्हणजे एकूणच आंतरराष्ट्रीय बाजार तो सुद्धा खुलेपणाने व्हावा, ही जी एक मानसिकता होती, तिला कुठेतरी कीड बसते. 2 या आखातातल्या पेचप्रसंगामुळे ज्याला आम्ही आमचे रेमिटन्सेस म्हणतो, की जो मी तर आपली थोडी मी आकडेवारी फक्त बघितली, की आमच्याकडे बाहेरच्या देशांमधनं बाहेर जे भारतीय आहेत, नोकरीनिमित्त गेलेले किंवा स्थायिक झालेले, त्यांच्याकडनं जे परकीय चलन इकडे पाठवलं जातं, त्याच्यामध्ये जवळपास 38% वाटा हा एकट्या आखातामध्ये आमचे जे सगळे गेलेले अच्छा. आहेत लोकं आणि ह्याच्यात सुद्धा पुन्हा पुन्हा मजा आहे. तमिळनाड, केरळ आणि महाराष्ट्र या 3 राज्यामधनं बहुसंख्य तिकडे आपले मनुष्यबळ गेलेलं आहे आणि ते प्रामुख्याने तिथलं सेवा क्षेत्र आणि बांधकाम क्षेत्र याच्यात आहे. बरं. आता इतके दिवस म्हणजे ह्याच्यात सुद्धा गमती आहेत खूप. ज्यावेळी 28 फेब्रुवारीपासून हे अनिश्चितता आणि युद्ध सुरू झालं, तेव्हा आपल्याकडची म्हणजे जो डेटा आहे तो असं दाखवतो, की हे तिथे स्थायिक झालेले जे लोकं होते, त्यांनी त्यांची बचत भराभर इकडे पाठवून दिली. त्यामुळे मार्च आणि एप्रिलमध्ये ह्या सगळ्या आपल्या भारतातल्या ज्या बँका आहेत, जिथे यांची खाती होती, तिथे भराभराभरात ती बचत जमा झाली. त्यामुळे त्या रेमिटन्सेसचा फ्लो पहिल्या 2 महिन्यात खूप वाढला. आता त्याला हळू उतार येतोय. हं. कारण भीती आता अशी आहे, की ही अनिश्चितता जर अशी आणखी लांबली, कारण जी शस्त्रसंधी आता झालेली आहे,
ती कितपत भक्कम आहे याच्यातून कोणाला शंका नाही. आज आता प्रस्ताव ट्रम्प महाशयांनी नाकारलेला आहे. अशा परिस्थितीमध्ये मग आखातामधले जे आपले सगळे कर्मचारी आहेत, एकतर त्यांच्या नोकरीबाबतची अनिश्चितता वाढते. त्यांची पगारवाढ ही कदाचित रोखली जाऊ शकते. अशा वेळी मग हा जो एक मोठा सोर्स आहे, की जो बऱ्यापैकी स्टेबल आहे. आमच्या परकीय गंगाजळीला हातभार लावणारा, त्याच्यावरती खंड हा पडू शकतो. म्हणजे म्हणजे आयात आणि बाहेर जाणं, परकीय चलन येणं आणि परकीय चलन बाहेर जाणं. बाहेर जाण्याचे जे मार्ग आहेत ना, ते अलौकिक आहेत. हं. कारण पर्यायच नाही आपल्याला. ही जी परिस्थिती आहे, ह्या परिस्थितीवरती आपण कसं नियंत्रण आणायचं? ही ही जी आज मुख्य अडचण येते 2 की किती नाही म्हटलं तरी ज्या ज्या क्षणी ही भाववाढ आपल्याला म्हणजे ही इंधनामध्ये इंधनाच्या दरात होऊ घातलेली वाढ आजवर जी ग्राहकांकडे आलेली नाहीये, ती इथून पुढच्या काळात समजा आली, की संपूर्णपणे आमच्या महागाईचा तेवर हा निश्चितपणे वाढेल. हे झालं, की सगळ्या गोष्टींवरती आमचा परिणाम होईल, की महागाई वाढली, की अगदी एका विशिष्ट पातळीपर्यंत महागाई म्हणजे त्याच्या पलीकडे जाऊ नये म्हणून हळू-हळू रिझर्व्ह बँकेला कडक पैसा धोरण अवलंबायला लागेल. त्याचा परिणाम ताबडतोब व्याजदरांच्या वरती दिसेल. त्याचा परिणाम गुंतवणुकीवरती दिसेल. त्याचा परिणाम कुठेतरी मग इथे जी एफडीआय येतीये किंवा आतापर्यंत जी येत राहिलेली आहे त्याच्यावरती त्याचा असर जाणवेल. या सगळ्या गोष्टींचं मग एक ते चक्र सुरू होतं. हा हा माझ्या दृष्टीने अत्यंत मोठा म्हणजे जी अस्थिरता इथून पुढच्या काळामध्ये संभवतीये आणि तिच्यावरती ताबडतोब निघणारं जे उत्तर नाहीये, त्याचं कारण हे आहे. हं. त्यामुळे त्याचं भान आज आपल्याला आलंय. पण मी म्हटल्याप्रमाणे, की जे उपाय आपल्याला योजावे लागणार आहेत, त्याची फळं ताबडतोब दिसणार नाही. हं. त्याला वेळ लागेल आणि हा जो ट्रान्झिशनचा काळ आहे, हं. त्या काळात पुन्हा आता सुद्धा आपण बघूया. बघा हे बघा फेब्रुवारीपासून ज्या प्रमाणात इंधनाच्या पुरवठ्यामध्ये अडचणी यायला लागल्या. सुदैवाने अजून कुटुंबांना आम्हाला त्याची फार झळ पोचली नाहीये. पण व्यावसायिक सिलिंडरच्या दरामध्ये वाढ झाली आणि बघा त्याचा सगळ्यात मोठा परिणाम आमचा जो मोठा अर्थकारणातला रोजगाराचं क्षेत्र आहे, असंघटित क्षेत्र. तिथल्या वर्गाला बसला ना. अनेक आपल्याकडे वर्तमानपत्रामध्ये त्याचे रिपोर्ट्स आले, की अनेक ह्या आपल्या ज्या औद्योगिक केंद्र आहेत, तिथून स्थलांतरित कामगार परत गेले. कारण त्यांना परवडेच ना, की ते बिचारे हातावरचं त्यांचं पोट, ते हाताने स्वतःचा स्वयंपाक शिजवून कामाला जात होते. पण ही तुटवडा निर्माण झाला, त्यापायी किमती वाढल्या, त्यापायी किती नाही म्हटलं तरी काळाबाजार झाला. याचा परिणाम होऊन अनेक लोकांना पुन्हा जावं लागलं. हे जे डिस्रप्शन आहे, त्या डिस्रप्शनवरनं पुन्हा गाडी सुरळीत यायला, हा जो मधला ट्रान्झिशनचा काळ आहे, हा खूप अवघड होता. असं म्हणतात, की आपल्या तेल कंपन्यांनी 1,00,000 कोटी रुपयाचं बर्डन आत्तापर्यंत सहन केलंय. तर हे सायकल मला समजावून सांगा, की समजा त्यांनी सहन केलं तरी भारताचेच पैसे ते जाणार आहेत. आपल्यावरती लादलं तर महागाई वाढणार आहे. हे काय आहे नक्की सर्कल? हे जाऊ का हे थोडं बरंच हे गुंतागुंतीचं आहे बरं का. म्हणजे ते मलाही फार नीट सांगता येईल असं नाही. पण ह्याचं साधं लॉजिक काय आहे ते मी फक्त सांगतो. काय झालंय हे तर आपली सर्वमान्य बाब आहे, की जवळपास आमच्या देशात आम्हाला कच्च्या खनिज तेलापासून निर्माण केलं जाणारं जे इंधन आहे, मग ते केरोसिन असेल, पेट्रोल असेल, डिझेल असेल, नॅशनल वायू, एल-पी-जी हे सगळे आले. या गरजेची जवळपास 88% गरज आमची आयातीवरनं भागते. त्यामुळे आयातीवरचं आपलं परावलंबन हे अत्यंत भक्कम आहे. आता ज्यावेळी कुठल्याही कारणामुळे ऊर्जेच्या आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये मागणी आणि पुरवठ्यामध्ये जेव्हा असमतोल निर्माण होतो आणि परिणामी आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या खनिज तेलाचे भाव जेव्हा वाढायला लागतात, तेव्हा आयात तेल जे आहे ते महाग होतं. म्हणजे आपल्या ज्या तेल शुद्धीकरण कंपन्या आहेत सरकारच्या, त्या जेव्हा तेल विकत घेतात, त्यांची पर्चेस प्राईस किंवा आपण त्याला इथे लँडेड प्राईस म्हणू. ती त्याच्यावरती त्याचं शुद्धीकरण, त्याची साठवणूक, अन्य प्रक्रिया आणि वितरण ह्या प्रक्रियेतनं ते आपल्यापर्यंत येतं आणि मग आपण जी किंमत भरतो ती बाजारातली किरकोळ किंवा सेलिंग प्राईस आहे. ज्यावेळी आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये कच्च्या खनिज तेलाचे भाव वाढायला लागतात, तेव्हा साहजिकच कंपन्या ज्या दराने खर्च करतात त्याच्यात वाढ होते. पण ज्यावेळी सरकार
हस्तक्षेप करून म्हणजे एक आपण त्याच्यात आणखी एक बदल जो केलाय साधारणपणे 2013 सालापासून तो आपण एक महत्त्वाचा बदल केलेला आहे, की आपण आता ते पूर्णपणे सरकार नियंत्रित भाव पण ठेवलेले नाहीत. आपण काही प्रमाणात अंशतः तरी ते बाजारपेठेशी जोडलेले आहेत. म्हणजे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये जे कल दिसतील त्याचं पूर्णतः जरी नाही तरी अंशतः तरी प्रतिबिंब इथल्या बाजार म्हणजे भावांमध्ये पडावं याची आपण काळजी घेतलेली आहे. पण तरीसुद्धा आमच्या अर्थव्यवस्थेची रचना लक्षात घेऊन सरकार आवश्यक तेवढा हस्तक्षेप करतं. तसं सरकारने आत्ताही केला. इथे त्याला ते त्यांचं ऑपरेटिंग मार्जिन म्हणतात. म्हणजे ज्या दराने तेल कंपन्या, शुद्धीकरण कंपन्या कच्चं तेल विकत घेतात ते आणि ज्या दराने तेल विकलं जातं किंवा पेट्रोल किंवा डिझेल विकलं जातं, ती किंमत ह्यातलं जे मार्जिन आहे, हा त्यांचा एका अर्थाने प्रॉफिटेबिलिटी आहे. ती कॉम्प्रेस होते. म्हणजे ज्यावेळी सरकार हस्तक्षेप करून की नाही आम्ही हा कच्च्या तेलाच्या दरवाढीचा भार आत्ता ग्राहकांकडे हस्तांतरित करणार नाही असं जेव्हा म्हणतं, याचा एक अर्थ असा आहे, की हे जे ऑपरेटिंग मार्जिन आहे, नफाप्रदता ज्याला आपण म्हणतो प्रॉफिटेबिलिटी ती कमी होते. हे आत्तापर्यंत झालेलं आहे आणि हे कसं झालं आहे, तर आता जे आकडे सरकार सांगतंय, की साधारणपणे आत्तापर्यंत दर महिन्याला तो एक 30,000 कोटीचा सरकार म्हणजे तो ह्याला एक टेक्निकली ह्याला आपल्याला तोटा नाही म्हणता येणार. हं. कारण पण हे जर असंच राहिलं, तर ह्याची परिणती तोट्यात होऊ शकते. हं. म्हणजे आता मी काय करतोय, आता मी माझ्या नफाप्रदतेमध्ये घट स्वीकारतोय. हं. त्याला कारणं कुठली असतील. पण ही मी किती काळ सहन करू शकतो. म्हणजे काल पंतप्रधानांचं ते जे आव्हान आहे, की आम्ही पेट्रोलचा वापर हा अत्यंत काटकसरीने करावा. म्हणजे इंधनाचा वापर. त्याच्याकरता अनावश्यक प्रवास टाळावा. त्याच्याकरता सार्वजनिक सुविधेकडे जावं. याचं कारण हे आहे, की हा तेल कंपन्यांचा म्हणून याला तांत्रिकदृष्ट्या तोटा नाही म्हणता येणार. ही नफाप्रदतेमधली घट आहे. पण ही केव्हा ना केव्हा हे अनंतकाळ चालू नाही शकत. म्हणजे मग सरकारला केव्हा ना केव्हा तरी काही अंशी तरी मग ती भाववाढ जी आहे, ती भाववाढ मग ग्राहकांच्या माथ्यावरती कडे सरकवावी लागते. आज आपण त्या परिस्थितीवर कदाचित कालच्या वक्तव्याच्या मागे पंतप्रधानांचा तो एक सूचक स्वर असावा, की आत्तापर्यंत आपण हे केलं फेब्रुवारीपासून, इथून पुढे कारण शेवटी काय आहे, हे बघा तेल कंपन्यांचा फायदा, तेल कंपन्या सरकारी मालकीच्या. तेल कंपन्यांचा फायदा हा सरकारच्या महसुलाचा एक मुख्य भाग आहे. हं. म्हणजे तिथे जर घट झाली, म्हणजे घट कुठूनतरी होणारच आहे. हं. मग भाववाढ करून काही अंशी आम्ही ते ग्राहकांकडनं वसूल करतो. याला फक्त एक दुसरा आता हा थोडा कदाचित फार तांत्रिक म्हणण्यापेक्षा ही फार काटेकोर शास्त्रीय उपपत्ती वाटेल. पण अर्थशास्त्रामध्ये माझ्यासारखा सामान्य माणूस असं कायम शिकतो विद्यार्थी, की भाववाढ जी नैसर्गिक पद्धतीने होते. नैसर्गिक पद्धतीने याचा अर्थ ज्या परिस्थितीमुळे ती बाजारभावांमध्ये वाढ झालेली आहे. म्हणजे पुख्त मागणी आणि पुरवठ्यातली तफावत. ती जर अत्यंत पर्याप्तपणे बाजारभावांच्या मध्ये प्रतिबिंबित होऊ दिली, पर्यायाने बाजारभाव जर वाढले, आपोआप उपभोगावरती नियंत्रण येतं. म्हणजे अच्छा. ज्याला आम्ही रेशनिंग म्हणतो. ते रेशनिंग प्रत्येक माणसाला कोटा ठरवून द्यायचा आणि त्याच्यापेक्षा जास्ती तुला दुकानातनं मिळणारच नाही. हा एक प्रकार झाला. पण जर आम्ही भाववाढ होऊ दिली, तर आपोआपच आम्ही अनावश्यक खर्च टाळतो. म्हणजे काल एका पद्धतीने मला थोडं वाईट असं वाटलं, की तसं म्हटलं तर हे खूप कॉमन सेन्स प्रपोजिशन आहे, हं. की भाव वाढतायत, तुटवडा आहे, त्यामुळे त्याचा वापर कमी करा. हे खरं सांगायची सामान्य माणसाला गरज पडत नाही. आपोआपच त्याला कळतं. हं. हे हे जे आहे ना, याचा मला असं वाटतं कालच्या वक्तव्याशी याचा थेट ह्या परिस्थितीचा थेट संबंध आहे, की इतके दिवस तेल कंपन्यांच्या नफाप्रदतेमध्ये आम्ही ती घट स्वीकारली. पण आता सर्वस्वी त्यांच्यावर भार टाकता येणार नाही. काही भार तरी आपल्याला उचलावा लागेल. हं. याच्यात पुन्हा मुख्य प्रश्न जो आहे ना, तो आमच्या त्या ऊर्जा सुरक्षेचा. आता मला फक्त वाईट एवढंच वाटलं, की का आपण इतके दिवस नाही केलं मग सार्वजनिक वाहतूक सुविधेवरती विचार? हं. आता म्हणजे थोडं म्हणजे हे पुन्हा शेवटी पॉलिटिकल इकॉनॉमी आहे म्हणून मी म्हणतोय. आज चित्र असं आहे, की एक 3-4 अपवाद सोडले, तर सगळीकडे सध्याच्या भाजप स्वतःची सरकारं किंवा मित्र पक्षांसह अशा परिस्थितीमध्ये केंद्रापासून गाव पातळीपर्यंत जर एकाच पक्षाचा वर्चस्व असेल, तर मग ह्या सुधारणा इथून पुढे तरी आपण डोळसपणे करणार का? म्हणजे एक फक्त मी उदाहरण घेतो. आपण म्हणू की ठीक आहे, आम्ही मेट्रो वापरू. आज सगळीकडे आत्तापर्यंत जेवढे सगळे अभ्यास झाले, त्या सगळ्या अभ्यासांचा एकच निष्कर्ष आहे, ज्याला आम्ही लास्ट माईल कनेक्टिव्हिटी म्हणतो.
ती दुर्दैवाने आपण अजून केलेली नाहीये. आपण असं गृहीत धरू की ते पुढे होईल. पण ज्या सार्वजनिक बस सुविधा आहे, की जे सगळ्यात मी सांगू का, माझं त्यापासून फार अडणार नाही कदाचित. पण जो निम्न स्तरातला शहरी नागरिक आहे, त्याचं सर्वस्वी शहरांतर्गत चलनवलन हे सार्वजनिक बस सुविधेवरती आहे. आज किती अडचणी आहेत. ह्या सगळ्या बस सुविधा स्थानिक स्वराज्य संस्थांच्याकडे आहेत. निधीची कमतरता, पुरेशी गुंतवणूक त्यामुळे होऊ शकत नाही. परिणामी बस ताफ्यांमध्ये नवीन बसेस फारशा आणता येत नाहीत. जुन्या बसेसचा मेंटेनन्सचा खर्च वाढतो. त्यामुळे ब्रेकडाऊनचं प्रमाण वाढतं. त्या प्रमाणामध्ये रस्त्यावरती प्रत्यक्षात व्यवहारात येणाऱ्या बसेसची संख्या कमी होते. पुरेसं मनुष्यबळ आणि देखभाल दुरुस्ती होऊ शकत नाही, कारण अनेक ठिकाणी आम्ही अजून भरतीच केलेली नाहीये. चौथा मुद्दा, आज मोठ्या शहरांच्या मध्ये सार्वजनिक बस सेवेमध्ये ज्या बसेस आहेत, त्या उभ्या करायला आगार सुद्धा आमच्याकडे नाहीये. याचा एक परिणाम काय होतोय, की बसेस रस्त्यावरती उभ्या असतात. म्हणजे अनेक प्रकारचे मग समाज विघातक प्रवृत्ती त्याचा फायदा घेतात. तुटलेली बाकं, उसवलेल्या ह्या सीट्स, त्याच्यानंतर चोरीला गेलेले आरसे, आतले फुटलेले दिवे, आतल्या निघालेल्या वायरिंग, नादुरुस्त दरवाजे, हे सगळे कशामुळे होत आहे? हे सगळं आमच्याकडे आता शहरामध्ये पुरेशी जागा नाही म्हणून होत आहे. या सगळ्याचा परिणाम सार्वजनिक वाहतूक सुविधेच्या सेवेचा दर्जा घसरण्यावरती होतो आणि त्यातनं हे पुढचे सगळे प्रश्न येतात. त्यामुळे हे म्हणणं खूप सोपं आहे, की सार्वजनिक सुविधेकडे लोकांनी जावं. असं अजिबात नाहीये, की लोकांना नकोय. पण जर पर्याय नसेल, तर आपण काय करायचं? त्यामुळे कालचा मला ते सगळं तो जो जी पार्श्वभूमी पंतप्रधानांच्या आव्हानाची होती, त्याला मुख्यतः जो तात्कालिक भाग आहे, तो या 2 गोष्टींशी मला संबंधित वाटला, की एक परकीय चलन, त्याचा आयातीवरती म्हणजे आयातीकरता त्याचा असणारा जो महत्त्वाचा भाग आहे तो, परकीय चलनाच्या गंगाजळीमध्ये भर पडणारे जे 3 किंवा 4 मुख्य स्रोत आहेत, रेमिटन्सेस, निर्यात किंवा एफडीआय. तर एफडीआयच्या बाबतीत आपण सध्या सगळीकडेच परिस्थिती तशी नाजूक आहे. अशा परिस्थितीमध्ये मग आम्हाला आहे ते परकीय चलन काटेकोरपणे वापरायला लागणं एक, आणि 2 तेल कंपन्यांवरती किती काळ आपण भार घालणार. याचा अर्थ पेट्रोल, डिझेल दरवाढ अटळ आहे. हो, म्हणजे आपल्याला तयारी ठेवायला लागेल. या सगळ्याचा सोन्याशी काय संबंध आहे? सोनं का खरेदी करायचं नाही? काय झालंय, मला काल खरं एवढं आश्चर्य वाटलं नाही बरं का. कारण आपल्याला जर आठवत असेल, 2012-13च्या आसपास, म्हणजे त्यावेळी चिदंबरम केंद्रीय गृहमंत्री होते. म्हणजे ही घटना प्रणवकुमार मुखर्जी राष्ट्रपती झाल्यानंतर मनमोहन सिंग यांच्या मंत्रिमंडळामध्ये अर्थ मंत्रालयाचा भार चिदंबरम यांच्याकडे आला. आणि आपल्याला जर आठवत असेल, तर त्यावेळी जे वित्तीय अरिष्ट 2008 साली येऊन गेलं, त्याचे सगळे परिणाम तोपर्यंत मग स्पष्ट दिसायला लागलेले होते. म्हणजे जागतिक लेव्हलवर, पातळीवर आणि भारतावरती सुद्धा. त्यावेळी तुम्हाला आठवतं का, चिदंबरमचं एक वाक्य, ते असंच दुसऱ्या दिवशी सगळीकडे त्याची हेडलाईन झाली होती. त्यांनी म्हणजे काल माननीय पंतप्रधानांनी, की देशभक्ती म्हणून तरी तेल कमी वापरा, देशभक्ती म्हणून तरी सोनं खरेदी करू नका. चिदंबरम यांनी देशभक्तीची फक्त व्याख्या म्हणजे शब्द वापरले नव्हते. ते असं म्हणले होते, देशहितासाठी का होईना, पण सोन्यात पैसे गुंतवू नका. असं त्यांचं तेव्हा एक अत्यंत मोठं आव्हान किंवा स्टेटमेंट होतं. माझ्या दृष्टीने ना, याला 2 पैलू आहेत अगदी महत्त्वाचे. म्हणजे महत्त्वाचं म्हणजे कसं आहे, आणि त्याचा संबंध आपल्याशी पण एका पातळीवरती आहे आणि गुंतवणूकदारांच्या एका वेगळ्या वर्गाचा वेगळ्या पातळीवरती आहे. काय होतंय, सोनं आपल्याकडे खूप खपतं. याच्याबद्दल वादच नाही. आणि जे वर्ल्ड गोल्ड काउन्सिलचे जे सगळे रिपोर्ट्स आहेत, त्याच्यात सुद्धा भारत हा एक मोठा खरीददार सोन्याचा आहे आणि ह्याच्यापैकी बरचसं सोनं आयात होतं. म्हणजे जवळपास सगळं असं आपण म्हणू. त्यामुळे त्या कालच्या आव्हानातला एक धागा जो आहे तो पुन्हा परकीय चलनाच्या वापराशी आहे, की त्याला करता एक आम्हाला चंक बाजूला ठेवायला लागतो. उरलेला जो आहे, त्यातला जर मोठा पुन्हा सोन्याकरता जाणार असेल, आता फक्त तर लोकांनी हात आखडता घ्यावा. आता मला फक्त याच्यात असं वाटलं, की आजच्या परिस्थितीमध्ये जे सोनं आयात केलं जातं किंवा आपण त्याला सोन्याचे ग्राहक म्हणू, हे प्रामुख्याने 3 प्रकारामध्ये होतं. एक, पुन्हा जगजाहीर बाब आहे, की साधारणपणे 2009-10 सालानंतर हे पुन्हा वर्ल्ड गोल्ड काउन्सिलचे रिपोर्ट्स जी एक जो कल दाखवतात, त्याच्यावरून असं दिसतंय, की प्रामुख्याने 2009-10 सालानंतर आणि अधिक प्रकर्षाने साधारणपणे 2016-17 नंतर जगभरातल्या सगळ्या मध्यवर्ती बँका
अतिशय मोठ्या प्रमाणात सोनं खरेदी करतात. कारण पुन्हा सिक्युरिटीचा प्रश्न. म्हणजे मध्यवर्ती बँकांनी त्यांची गंगाजळी कुठल्या स्वरूपात ठेवायची, तर एक उघड आहे परकीय चलन. पण डॉलरमध्ये जी व्होलॅटिलिटी आता येतेय, त्याच्यापासून पुन्हा बचाव करण्यासाठी मोठा साठा म्हणजे गंगाजळी सोन्याच्या स्वरूपात ठेवा. त्यामुळे मध्यवर्ती बँका या मोठं सोनं खरेदी करताना हा एक त्यातला ग्राहक आहे. दुसरा दावेदार जो आहे, तो सोन्यामध्ये गुंतवणूक करण्याचा आहे. म्हणजे प्रामुख्याने मग ते बिस्किटं असतील किंवा रॉड्स असतील. कारण पुन्हा प्रश्न आहे. म्हणजे ज्या प्रमाणात अस्थिरता वाढतीये, त्या प्रमाणामध्ये सोन्यातली गुंतवणूक ही तुलनेने सुरक्षित असल्यामुळे गुंतवणुकीसाठी सोनं विकत घ्यायचं. म्हणजे ते दागिन्यांच्या स्वरूपात असलं असं नाही. कारण पुन्हा शेअर बाजारांमधली अस्थिरता प्रामुख्याने या ज्याला मी परकीय संस्थात्मक गुंतवणूकदार आहेत, त्यांनी पटकन येणं, इथे जरा अस्थिरता निर्माण झाली की पटकन इकडनं बाहेर जाणं, ह्यामुळे जे चढ-उतार येत आहेत, त्याच्यापासून बचाव करण्याचं एक माध्यम म्हणून सोन्याकडे म्हणजे सोन्याकडे गुंतवणुकीचं माध्यम म्हणून बघणारा खरेदीदारांचा दुसरा वर्ग आहे. तिसरा वर्ग तुमच्या माझ्यासारख्या माणसाचा आहे. मला असं वाटलं कालच्या आवाहनाचा जो मुख्य भर होता, तो तुमच्या माझ्यासारख्या माणसापेक्षा सुद्धा सोन्याकडे गुंतवणुकीचं माध्यम म्हणून बघणारा जो वर्ग आहे, त्याच्यावरती तो जास्ती डायरेक्टेड होता. हं. आणि याचं कारण असं आहे, की जी आकडेवारी दिसतीये, काय झालंय पुन्हा आपण एक लक्षात घेऊया, हे जे एक नैसर्गिक तत्व आहे ना, की भाव वाढले की आपोआप आमचा हात आखडला घेतला जातो. हे सोन्याच्या बाबतीत अलीकडच्या काळात स्पष्ट दिसलेलं आहे. म्हणजे पुन्हा वर्ल्ड गोल्ड काउन्सिलची किंवा इव्हन आमच्या भारतामधल्या ज्या संस्थांची जी आकडेवारी प्रसिद्ध झाली आहे, त्याच्यामध्ये असं दिसतं, की देशात जेवढा सोन्याचा वापर आणि सोन्याची खरेदी व्हायची, त्याच्यापैकी एकेकाळी जवळपास 70% सोनं हे दागिने घडवण्याकरता वापरलं जायचं. बरं. आज ते प्रमाण जवळपास त्याच्या निम्म्यावर आलेलं आहे. म्हणजे ते 30, 35, 38% आसपास कारण सोन्याचे भाव वाढलेले. 2 देशांतर्गत सोन्याच्या दागिन्यांमध्ये जो एक मोठा दुसरा वर्ग आहे ना, तो जुने दागिने वितळवून नवीन घडवणाऱ्यांचा आहे. त्यामुळे ते रिसायकलिंग हे तिथे होत राहतं. तिसरा आणि ह्याच्यात एक आणखी उपवर्ग जो आहे ना, तो उपवर्ग आणि हा मोठा ट्रेंड आहे बरं का. म्हणजे मला काल असं वाटलं, की जी एक भीती नंतर पटापट झाली ना किंवा एक तीव्र प्रतिक्रिया आली, की सोनं घेऊ नका, असं कसं होईल? का सोनं घ्यायचं नाही? मला असं वाटलं, की ती सुद्धा बऱ्यापैकी थोडी एक तात्कालिक तीव्र प्रतिक्रिया होती. पण ज्याला पुन्हा अगदी सामान्य आमच्या शास्त्रामध्ये ज्याला आम्ही इंट्रा इंडस्ट्री ट्रेड म्हणतो. म्हणजे अगदी साधी गोष्ट आहे, की समजा आपण अगदी सोपं उदाहरण घेऊ, की आम्ही काही प्रकारची तेलं आयात करतो आणि काही प्रकारची तेलं निर्यात करतो. म्हणजे तेल ही जर आपण एक कमॉडिटी वस्तू धरली, याला आम्ही इंट्रा इंडस्ट्री ट्रेड म्हणतो. सेम कमॉडिटी आयात पण होते आणि त्याचं कदाचित व्हेरियंट किंवा त्या गटातलं निर्यात पण होतं. सोन्याच्या बाबतीमध्ये हा इंट्रा इंडस्ट्री ट्रेड मोठा आहे. अच्छा. कारण भारतामध्ये जी पारंपरिक कारागिरी आहे आणि भारत हा आज मितीला दागदागिन्यांच्या निर्यातीमध्ये सर्वात आघाडीला असणारा देश. हो. त्यामुळे एक मोठा सोन्याचा जो ग्राहक किंवा सोन्याचा खप जो आहे, तो या इंट्रा इंडस्ट्री ट्रेडचा भाग आहे, की कच्चं सोनं म्हणजे कसं म्हणजे न दागिने घडवलेलं ठोक सोनं हे इथे येतं. इथे त्याचे दागिने केले जातात. मग ते सगळे म्हणजे नुसत्या सोन्याचे दागिने असतील, त्याच्यामध्ये हिऱ्यांचं वेष्टन करून त्याचे दागिने बनवून ते पुन्हा निर्यात होणं. त्यामुळे हा चौथा पण एक जो महत्त्वाचा भाग आहे, तो आहे. पण तो माझ्या दृष्टीने आपल्या पंतप्रधानांच्या डोळ्यासमोर आत्ता नसावा. कारण शेवटी हा इंटर इंडस्ट्री ट्रेडमध्ये आम्हाला पैसे पण मिळतात. बरोबर. मुख्य भर मला कालच्या आव्हानाचा असा वाटला, की जर परकीय चलनाच्या गंगाजळीचा एक मोठा हक्कदार सोनं असेल, तर मग गुंतवणूकदारांनी आत्ता सोन्यामध्ये गुंतवणूक करण्यापेक्षा मग गुंतवणुकीचे अन्य मार्ग चोखाळावेत. एक शक्यता मला अशी वाटली, की ज्याचा संबंध मी त्यावेळी मग प्रयत्न करतो. चिदंबरम जे म्हणले होते, त्यांचं आव्हान मात्र सर्वसामान्य माणसाला होतं, की देशहितासाठी जरी सोनं घेऊ नका. कारण सोन्यामधली गुंतवणूक ही डेड इन्व्हेस्टमेंट समजली जाते. त्यामुळे कदाचित हे असू शकेल ना, म्हणजे हे अगदी कदाचित कोणाला फार फेच्ड लॉजिक वाटेल. पण मला असं वाटलं, की जो सर्वसामान्य भारतीय माणूस आहे, तो जी थोडीफार हाताशी बचत असेल, ती जर पटकन सोन्यामध्ये गुंतवत असेल, तर कदाचित पंतप्रधानांच्या त्या आवाहनाला असाही एक आयाम असू शकतो, की आत्ता जी तुम्हाला बचत करायची आहे, ती मग सोन्यापेक्षा कुठल्यातरी एखाद्या फायनान्शियल इन्स्ट्रुमेंटमध्ये करा. म्हणजे अगदी जर एखादा ज्याला आम्ही रिस्क अव्हर्सर म्हणतो, तुम्ही बँकेत ठेवा. म्युच्युअल फंडात ठेवा.
कुठून तरी ती बचत जर भांडवल बाजाराच्या माध्यमातून गुंतवणुकीसाठी उपलब्ध झाली, तर एकीकडे बँकांच्याकडे येणारा ओघ वाढेल. पर्यायी बँकांच्या ठेवींमध्ये वाढ झाल्यामुळे बँकांची नवीन कर्ज निर्माण करून वाटप करण्याची क्षमता वाढेल. जर महागाईवरती नियंत्रण आणण्यासाठी कठोर पतधोरण अवलंबावं लागलं, तर त्यापायी जी व्याजाची दरवाढ होईल, त्यामध्ये मग एक व्याजाच्या दरवाढीला कदाचित थोडाफार अटका होण्याची शक्यता हा जर बचतीचा स्रोत सोन्याकडनं भांडवल बाजाराकडे वळला, तर मदत होऊ शकेल. हा एक भाग असू शकतो. पण सोन्याचा आणि परकीय चलनाच्या गंगाजळीचा हा निकटचा संबंध असल्यामुळे कालचं आव्हान मला जे वाटतं हे प्रामुख्याने सोन्याकडे गुंतवणुकीचं माध्यम म्हणून बघणारे लोक आहेत, त्यांना केलेलं असावं, असं मला काल फार वाटलं. खरंच लोक सरकारनं केलेली अशी आवाहनं ऐकतात का? काय झालंय, मला अगदी खरं असं वाटतं, की हा प्रश्न खूप मोठ्या प्रमाणावरती राजकीय व्यवस्थेच्या विश्वासार्हतेचा आहे. आणि हे काही मी फार नवीन बोलतोय असं नाही. कालपासून ज्या प्रकारच्या प्रतिक्रिया समाज माध्यमांवरती आलेल्या आहेत, की आम्हाला तुम्ही सांगता प्रवास कमी करा, पण तुमच्या ताफ्यांमध्ये गाड्या किती आहेत? तुमचे रोड शो चालतात का? आणि मग दरवेळी आपण जुन्या आठवणी देतो. त्याच्यात सगळ्यांनी काल शास्त्रींचं नाव घेतलं. मी फक्त एक म्हणजे कदाचित तुम्हाला विषयांतर वाटेल. शास्त्रींनी एक वेळ जेवण सोडाचं आवाहन केलं, हे जितकं खरं होतं. मी 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 जे म्हटलं ना, की ती ती विश्वासार्हता केवळ संकट काळात नाही, तो राहणीमानाचा भाग म्हणून जर लोकांच्या मनावर बिंबला. शास्त्रींचं जे अलीकडे एक नवीन सुंदर चरित्र आलेलं आहे, त्याच्यामध्ये एक प्रसंग इतका करुण आहे, की त्यावेळी शास्त्रीजी गृहमंत्री होते. पण कामराज योजनेच्या अंतर्गत खरं त्यांचं नाव त्या योजनेत नव्हतं. पण शास्त्रीजींनी एका मित्राबरोबर बोलताना असं नमूद केलं, की पक्षाचं धोरण म्हणून जर मी ते राबवत असेन आणि मी त्या पक्षाच्या सरकार नावाच्या व्यवस्थेचा घटक आहे, तर मी पण ते पाळलं पाहिजे. म्हणून त्यांना कोणीही सांगितलं नसताना त्यांनी गृहमंत्रीपद सोडलं. त्या चरित्रामध्ये त्यांनी एका मित्राला पत्र लिहिलंय शास्त्रींनी, की "मी आता मला गृहमंत्री म्हणून जे काही मिळत होतं वेतन, तेही माझ्याकडे आता नाहीये. आम्ही घरामध्ये दुधाची खरेदी कमी केलेली आहे आणि आमच्या जेवणामधल्या एरवी ज्या 2 भाज्या होत्या, त्याच्यापैकी एका भाजीला आम्ही आता फाटा देण्याचा विचार करतो आहोत." हे हे जे मग त्या आव्हानामागचं जे आचरण आहे, प्रभाव त्याचा पडतो. मग त्यामुळे हा जो आपला प्रश्न आहे, की त्याला लोकं प्रतिसाद देतील का? तर ह्याच्यात मला असं वाटतं 3 घटक आहेत. एक, जर खरोखर प्रतिसाद आपला हवा असेल, तर काही प्रमाणात तरी महागाई मग लोकांच्या डोक्यावरती सरकवायला लागेल, की ती आपोआपच होईल मग. हं. 2, मी म्हटल्याप्रमाणे जर ह्या परिस्थितीचं गांभीर्य आपल्याला सगळ्या प्रकारच्या ज्याला मी ओरिएंटेशन म्हणतो, त्यातनं जर नीट झिरपलं, की हे तात्कालिक नाहीये. हे आपल्याला इथून पुढे सतत एक बदललेली इंधन वापराची किंवा जगण्याची शिस्त म्हणून हे करावं लागणार आहे आणि ते अंतिमतः आपल्या हिताचं आहे. हे जर पटलं आणि तिसरा मुद्दा मी म्हटल्याप्रमाणे राजकीय व्यवस्थेच्या विश्वासार्हता, की जर जे आवाहन करतायत, त्यांच्या व्यक्तिगत जीवनात जर त्याचा अवलंब दिसला, तर लोकं निश्चितपणे करतील. पण मी काल एके ठिकाणी बोलताना म्हटलं होतं. काय होतंय, की इथे एक समाज म्हणून आपण ह्या सगळ्या गोष्टींकडे किती गांभीर्याने बघतो. हा एक पुन्हा ज्याला आपण सोशल किंवा सोसायटल माइंड म्हणतो, त्याचा प्रश्न येऊ शकेल. कारण पूर्व इतिहास तितका उत्साहवर्धक नाहीये, की ज्याचं ढळढळीत उदाहरण म्हणजे कोविड आहे, की त्या काळामध्ये सगळी स्वच्छता आम्ही पाळली, कोणी रस्त्यावर थुंकत-बिंकत नव्हतं. कोविडची भीती गेल्यानंतर पुन्हा सगळ्या कॉलेजेसच्या, हॉटेल्सच्या, सार्वजनिक इमारतींच्या भिंती रंगलेल्या आहेत. रस्त्यावरती लोकं सर्रास थुंकतायत. म्हणजे मी सुरुवात आपण जी की हे जर केवळ भावनिक आव्हान असेल ना, तर आता लोकं करतील कदाचित. प्रतिसाद देतील सुद्धा. पण उद्या सगळं सुरळीत झालं, पुन्हा तेलाचे आपले म्हणजे आटोक्यात आले, खाणी सुरू म्हणजे आयात-निर्यात व्यवस्थित सुरू झाली आणि एक संकटाचं हे ढग निवळले, की पुन्हा पहिल्यापासून आमचं जगणं सुरू होईल. त्यामुळे हा प्रश्न विश्वासार्हता किती प्रमाणामध्ये आपण हे एक तत्व किंवा व्रत म्हणून स्वीकारतो आणि ह्या विथ धिस व्हेरी क्लिअर व्हिजन, ही तात्पुरती तडजोड नाहीये. आपल्याला हे अंगवळणी पडून घ्यावं लागणार आहे. आणि तिसरी राजकीय व्यवस्थेची विश्वासार्हता आणि ती विश्वासार्हता मला 2 पातळ्यांवरती वाटते. आचरण
आणि दुसरं मला एक गोष्ट थोडी म्हणजे हे बघा, राजकारण हे राजकारणाच्या नियमाप्रमाणे चालणार हे मान्यच आहे. पण जर आमचे माननीय पंतप्रधान लोकांच्या देशभक्तीला, भावनेला आवाहन करणारे असतील म्हणजे ते त्यांच्या हेतूबद्दल आपण शंका घेण्याचं कारण नाही. पण हे आवाहन 4 राज्यांच्या निवडणुका होऊन त्याच्यात अपेक्षित निकाल आल्यानंतर का केलं मग? म्हणजे हा जो टायमिंगचा प्रश्न आहे ना, इथे त्या आव्हानामागच्या प्रामाणिकपणाबद्दल नाही म्हटलं तरी शंका आहे. कारण जर 28 फेब्रुवारीपासून आम्हाला कल्पना आहे, की हे होणार आहे. ज्यावेळी आपल्या लक्षात यायला लागलं, की हे लवकर आटोक्यात येत नाहीये. जेवढं इराणला सगळ्यांनी अंडर एस्टिमेट केलं होतं तेवढं नाहीये आणि हे लांबणार आहे. आणि मुख्यतः जी होर्मुझची सामुद्रधुनीचं नाक दाबून इराणने सगळ्या जगाचं जे नाक दाबलेलं आहे, तेव्हा आज ना उद्या आपल्याला ह्या वास्तवाला सामोरं जावं लागणार आहे आणि ते वास्तव दाहक असणार आहे. ह्याची कल्पना आल्यानंतर केवळ निवडणुकीवरती डोळा ठेवून जर ही जागरूकपणाची परिभाषा आपण लांबणीवर टाकणार असू, तर विश्वासार्हतेबद्दल प्रश्न निश्चित निर्माण होतो. 2 शब्द वापरले जात आहेत. शेवटच्या टप्प्यात मला त्या दोन्हीबद्दल विचारायचं आहे. एक एनर्जी लॉकडाऊन. एनर्जी लॉकडाऊन सारखी परिस्थिती येणार का? आणि म्हणजे नक्की काय असणार? नाही मला काय झालंय, ते पुन्हा थोडं आपल्या मनावरती भूतकाळाचा पगडा असल्यामुळे असेल कदाचित, की तो लॉकडाऊन शब्द वापरल्यानंतर आपण सगळे मनाने एकदम कोविडच्या काळामध्ये गेलो. मला तसं वाटत नाही. पण इथे मी कदाचित त्या भाववाढीचं समर्थन करेन. अशा अर्थाने अगदी शुद्ध अर्थशास्त्रीय नियमांना धरून, की जर बऱ्यापैकी जाणवणारी भाववाढ घडून आली किंवा घडवून आणली गेली. मग धोरणात्मक भाग म्हणून किंवा आपण म्हणतो निरुपायाने, की किती भार तेल कंपन्यांना घालायचा, तर आपोआप अनावश्यक खर्चाला आळा बसेल. म्हणजे अनावश्यक प्रवास जो आहे, त्याला निश्चितपणे आळा बसेल आणि तो कदाचित आपल्या हिताचा ठरेल. पण ज्यांना बाहेर पडल्याखेरीज गत्यंतरच नाही, त्यांनी काय करायचं? म्हणजे त्यांना तर प्रवास करावाच लागेल. त्यामुळे तो जो लॉकडाऊनची जी आपल्या मनातली कल्पना आहे, मला तसं वाटत नाही. पण आपल्याला खूप मोठ्या प्रमाणावरती ही जाणीव सतत मनात ठेवायला इथून पुढे लागेल, की आपल्याकडे तेल मर्यादितच आहे. काय झालं सांगू का मी? हे सामावून आपल्या लोकांना ना अजूनही हे पटत नाही. म्हणजे की कुठलीही साधन सामग्री ही अमर्याद स्वरूपात नसते. हे तत्व म्हणून आपल्याला पटतच नाहीये अजून. हे हं. मान्य करून घ्यावं लागेल आता. म्हणजे आता मी ही सुद्धा खरी चर्चा खूप जुनी आहे. एक त्याला सुद्धा आता जवळपास 10 वर्ष झाली. 10 वर्षापूर्वी खनिज तेलाच्या बाजारपेठेमध्ये चर्चा ही पीक ऑइल नावाची जी संकल्पना आहे, ती 10 वर्षापासून आता गुंजायला लागलेली आहे, की आम्ही भूगर्भातनं जे संपूर्ण तेल काढतोय, किती साठे आहेत भूगर्भामध्ये? हं. आम्ही कितीही खोल गेलो, तरी इथून पुढच्या काळामध्ये त्याच्यात 2 पुन्हा काय म्हणू पक्ष आहेत. एका पक्षाचं म्हणणं असं आहे, की नाही आता भूस्तरामध्ये आम्ही जितक्या खाली गेलोय, त्याच्याही खाली आणखी कदाचित खनिज तेल सापडू शकेल. पण तिथपर्यंत खोदण्यासाठी ती जी टेक्नॉलॉजी आहे, ती जी यंत्रसामग्री आहे, ती आत्ता उपलब्ध नाहीये किंवा आहे ती खूप महाग आहे. दुसरा पक्ष असं म्हणतोय, की भूगर्भात जे तेलाचे साठे आहेत, ते आता जवळपास आम्ही आता जेवढे आहेत तेवढे एक्सप्लॉइट करत आलेलो आहोत. याचा अर्थ ते संपले नाहीयेत. इथून पुढे आम्ही अधिकाधिक तेल उपसण्याकरता जेवढे जास्त प्रयत्न करू, त्यावेळी प्रत्येक वाढीव प्रयत्नामध्ये पूर्वीपेक्षा कमी तेल आमच्या हाताशी लागेल. म्हणजे याला ते पीक ऑइल म्हणतात. आता हे जर खरं असेल, तर मग ती जाणीव लक्षात ठेवून आपल्याला आपला सगळा व्यवहार करायला लागेल. मग ठीक आहे म्हणजे सोलर करू, त्याच्यानंतर ही म्हणजे बायो एनर्जी आम्ही तपासून बघू. हे सगळं जरी खरं असलं, तरी कुठलीही म्हणजे साधनं अमर्याद नाहीत. हे आपल्याला एक शिस्त बनवून पाळावंच लागेल. आणि त्या बाबतीत ते जे पंतप्रधानांनी एक त्याला जो भाग जोडला ना, त्याच्याबद्दल मला पुन्हा एक शंका आहे. त्यांनी याच्यात आणखी एका गोष्टीचा निर्देश केला, तो म्हणजे रासायनिक खतांचा. आता काय झालं हा सुद्धा हे अत्यंत सगळ्यात जटिल आणि गुंतागुंतीचं आहे. रासायनिक खतांचा वापर आमचा हरित क्रांतीपासून सुरू झाला. म्हणजे 60च्या दशकापासून आणि ते पॅकेज झालं, की सिंचन चांगल्या पद्धतीची सुधारित त्याच्यामध्ये जनुकीय बदलाने अधिक उत्पादन देणारी जी पिकं आहेत त्यांची बियाणं आणि त्याला रासायनिक खतांचा वापर. हे एक पॅकेज आणि त्याचं आज आम्ही फळ बघतोय. म्हणजे ते काही नकारात्मक असं नाही. पण आज जे आम्ही म्हणतोय, की सगळा आमचा शेतीची उत्पादकता वाढ, प्रामुख्याने तांदूळ आणि गहू.
ही रासायनिक खतांच्या वापराशी निगडीत आहे. परिणामी रासायनिक खतांची मागणी, रासायनिक खतांचे भाव वाढू नयेत म्हणून त्याच्याकरता दिली जाणारी अनुदानं ती कुणाला मिळतात हा आणखी एक मुद्दा वादाचा वेगळा आहे. त्यातनं होणारी जमिनीची क्षारपड हा आणखीन एक मुद्दा आहे. पण हे सगळं लक्षात घेता रासायनिक खतांचा वापर आपण कमी करावा, शक्यतो सेंद्रिय शेतीकडे वळावं. हे पुन्हा म्हणणं सोपं आहे, पण ह्यातनं अन्न सुरक्षेचा प्रश्न उभा राहील का? कारण आत्तापर्यंत जेवढे अभ्यास याच्याबद्दल झालेत ना, त्या सगळ्यांचं एकमुखी म्हणणं असं आहे, की हे जे ट्रान्झिशन आहे, म्हणजे रासायनिक खतांकडनं जैविक किंवा सेंद्रिय खतांकडे या मधल्या काळामध्ये खूप भाव वाढ होते, कारण उत्पादनामध्ये तुटवडा आहे. हे सगळे प्रश्न जे आहेत ना, या सगळ्या प्रश्नांचा संबंध पुन्हा त्या इंधनाच्या स्रोतांशी आहे. त्यामुळे इंधन लॉकडाऊन होईल का? तर ज्या पद्धतीचा लॉकडाऊन आपण अनुभवला त्याप्रमाणे कदाचित होणार नाही. पण किमती वाढल्या आणि त्या वाढतील असं मला फार वाटतं, कारण पर्यायच नाही आपल्याकडे. तर काही प्रमाणामध्ये ज्याला आपण तारतम्यपूर्ण वापर म्हणतो, म्हणजे रॅशनल यूज ऑफ रिसोर्स, त्याची एक प्रकारे सुरुवात होईल. पण तुमचा त्याच्या आधीचा जो प्रश्न होता, की ती शिस्त म्हणून आपल्या अंगात भिनेल का? ह्याला आपण ह्याबद्दल एक सामान्य माणूस म्हणून किती सजगपणे प्रतिसाद देतो, त्याच्यावरती अवलंबून राहतो. मी फक्त याचा शेवट या एका वाक्याने हे बघा, कुठलंही शासनाचं धोरण जे आहे ना, त्या धोरणाची व्यवहारामधली फलश्रुती ढोबळमानाने 3 गोष्टींवर अवलंबून राहते. एक, त्या धोरणाचा झोत काय? म्हणजे जी समस्या आहे, त्या समस्येचं किती नेमकं आकलन ती जी धोरणात्मक उपाययोजना सुचवलेली आहे, त्याच्यात प्रतिबिंबित झालेलं आहे. 1. 2, ते धोरण संपूर्ण प्रशासकीय यंत्रणा किती कार्यक्षम पद्धतीने राबवते. म्हणजे पहिल्यांदी आखणी, दुसरी अंमलबजावणी आणि तिसरा अत्यंत महत्त्वाचा भाग, त्याला जनप्रतिसाद कसा आहे. या 3 गोष्टींवरती धोरणाची अंमलबजावणी किंवा धोरणाचा फलित हे अवलंबून असतं. त्यामुळे ही आत्ताची जी इंधन आणीबाणी आहे आणि ही कदाचित हे बघा, मला असं वाटत नाही की हे सगळं युद्ध थांबलं, जरा करार होतील, अण्वस्त्र कार्यक्रमाबद्दल इराण माघार घेईल असं आपण समजा घटकाभर धरू. पण हा जो एक आता दरार निर्माण झालेला आहे, अखाती देश आणि बाकी सगळं जग, आणि त्याच्यातही लक्षात आलं की आपण नाक दाबू शकतो. ही परिस्थिती कदाचित इथून पुढे कायम राहील. हं. त्यामुळे आपण ह्याला प्रतिसाद कसा देतो, किती गांभीर्याने देतो, किती संवेदनशील देतो आणि त्या प्रतिसादाला आपली बांधिलकी किती आहे त्याच्यावरती अवलंबून आहे. शेवटचा प्रश्न या सगळ्याला बऱ्याच इंग्रजी चॅनलवरती काल इकॉनॉमिक नॅशनलिझम, आर्थिक राष्ट्रवाद असं म्हणलं होतं. हा आर्थिक राष्ट्रवाद आहे का? आणि आर्थिक राष्ट्रवाद म्हणजे काय? आर्थिक राष्ट्रवाद ही जी संकल्पना गेल्या साधारण एक 10 वर्षात ज्या पद्धतीने वापरली जाते, त्याला माझ्या आकलनाप्रमाणे तात्कालिक कारण जे आहे, ते तात्कालिक कारण म्हणजे जागतिकीकरणाचे किंवा जागतिकीकरणापेक्षा जास्ती परिणामकारक शब्द म्हणजे आर्थिक पुनर्रचनेचे. जे सगळे प्रयोग ज्या सगळ्या देशात ज्या पद्धतीने राबवले गेले आणि त्या प्रयोगाची जी फलश्रुती होती किंवा जी फळं होती, त्यांचं त्या देशातल्या समाजाच्या वेगवेगळ्या स्तरांमध्ये जे असमान वाटप झालं, त्याच्यामुळे त्याचे लाभार्थी आणि त्याचे बळी यांचा जो एक संमिश्र प्रतिसाद त्यातनं आला ना, त्यातनं ही आर्थिक राष्ट्रवादाची संकल्पना आलेली आहे. म्हणजे अगदी खरं सांगायचं ना, तर याची सुरुवात जवळपास 20 वर्षापूर्वी ते जे अत्यंत गाजलेलं तेव्हा पुस्तक जोसेफ स्टिग्लिट्झचं जे आलं, डिस्कंटेंट्स ऑफ ग्लोबलायझेशन, तिथपासून खरं याची आपल्याला बीजं दिसतील. आणि मी म्हणजे मला फक्त ते आठवतं, कारण मी त्यावेळी तिथे हजर होतो म्हणून, की हा मुद्दा साधारणपणे 2001-2 सालाच्या आसपास अत्यंत प्रकर्षाने जागतिक पातळीवरती चर्चेला गेला. आपल्या भारतीय रिझर्व्ह बँकेमध्ये, कदाचित मी इथे पूर्वी याच्यावरती बोललोही असेन, आपल्या भारतीय रिझर्व्ह बँकेमध्ये अ, पहिले आपले जे भारतीय गव्हर्नर चिंतामणराव देशमुख, त्यांच्या स्मृतिप्रित्यर्थ एक व्याख्यान दरवर्षी आयोजित होतं. ते व्याख्यान 2002 सालाच्या आसपास, 2002 साल जगदीश भगवती तेव्हा आले होते. तेव्हा हा प्रश्न तिथे अत्यंत प्रकर्षाने त्यांच्या चर्चेचा मुख्य मुद्दा तो होता, की डज ग्लोबलायझेशन हॅज अ ह्युमन फेस? म्हणजे ह्या सुधारणा ज्याला मी म्हणतोय, त्यांना मानवी चेहरा आहे का? त्या प्रश्नाचा संदर्भ आणि आजची आर्थिक राष्ट्रवादाची चर्चा जी आहे,
किंवा त्याच्या मागची जी भावना आहे ती एका समान पातळीवरती आहे, की त्या पुनर्रचनेचे म्हणजे शासन संस्थेने काही अर्थकारणातलं अंग काढून घेणं, काही क्षेत्र बाजारपेठेवरती सोडणं, त्यातनं कार्यक्षमतेला वाढ होणं, यातनं त्या प्रक्रियेचे जे आम्ही पर्क्युलेशन म्हणतो, ते पर्क्युलेशन असमान पद्धतीने होण्यामुळे जे समाज घटक त्या बदलांचे लाभार्थी ठरत नाहीत, त्यांच्या असंतोषाची कुठेतरी मिळवणी किंवा बेरीज करण्यासाठी, बेरीज नाही तोंडमिळवणी करण्यासाठी हा आर्थिक राष्ट्रवादाचा एका अर्थाने आता स्वर हा बुलंद बनतोय आणि त्याची सुरुवात 2016 साली ट्रम्पनी केली. याचा आजचा अर्थ असा आहे, की आर्थिक पुनर्रचना किंवा आर्थिक खुलेपणा याच्यात शासन संस्थेने शक्यतो अर्थकारणात हस्तक्षेप किंवा ढवळाढवळ करू नये. जास्तीत जास्त अर्थकारणाची वाटचाल ही बाजारपेठीय नियमानुसार व्हावी. त्यातनं ज्याला आम्ही इन्सेंटिव्हज आणि डिसइन्सेंटिव्हज म्हणतो, म्हणजे पुन्हा त्यात आमची जी प्राइस सिस्टीम आहे, किंमत पातळी जी आहे, त्यातनं ज्या पद्धतीचे सिग्नल प्रसृत होत राहतील, त्याला समाजाचा या पद्धतीने प्रतिसाद येईल. त्यातनं जी काही एक वाढ, विकास आणि कल्याणाची पातळी निर्माण होईल, त्यानुसार आपण त्याला अनुसरावं. ही एक जी उदारीकरणाची, पुनर्रचनेची, ग्लोबलायझेशनची जी एक व्याख्या प्रस्थापित झालेली होती, ती कितपत बरोबर आहे याच्याबद्दल मला व्यक्तिशः शंका आहे. कारण कुठेही आर्थिक उदारीकरण किंवा आर्थिक पुनर्रचना म्हणजे शासन संस्थेने अर्थकारणातला सहभाग कमी करणं असं कुठेही अध्यारूत नाहीये. दुर्दैवाने त्याचं अत्यंत विकृत परिभाषा आम्ही स्वीकारली. तो भाग आपण सोडून देऊ आता. त्याला आलेली ही प्रतिक्रिया आहे, की आता सरकारने केवळ तटस्थपणे आणि आम्ही एक कायदा सुव्यवस्था, त्याच्यानंतर हे सगळे बाजारपेठेबद्दल जे व्यवहार होतील, त्या व्यवहारांना कायदेशीर अधिमान्यता देणं इतक्याच पुरता शासन संस्थेने त्याचा सहभाग मर्यादित ठेवता कामा नये. तिने हस्तक्षेप केला पाहिजे. बाजारपेठ ही खुली असताना ती अनियंत्रित होता कामा नये याच्याकरता काळजी घेतली पाहिजे आणि सरकार म्हणजे शासन संस्थेने अर्थकारणामध्ये व्यवस्थापनात एक आता पुन्हा महत्वाची भूमिका सक्रियपणे बजावली पाहिजे. हा आज एक आर्थिक राष्ट्रवादाच्या व्याख्येचा एक पैलू आहे. आणि दुसरा पैलू हा खुल्या बाजार आंतरराष्ट्रीय व्यापाराशी संबंधित आहे. कारण आणि ही ही जी दुसरी त्याचं परिमाण जे आहे ना, हे मला असं वाटतं, की आपल्याकडे फार जुन्या काळापासून आहे. म्हणजे कदाचित हे कोणाला पटेल पटणार नाही. मला या संदर्भामध्ये महात्मा गांधींचा जो आग्रह होता आत्मनिर्भरतेवरती, त्याची सुद्धा मला कुठेतरी असं वाटतं आपण ज्याचं जे आकलन पूर्वी करून घेतलं होतं, ते तपासून बघण्याची आज वेळ आहे. गांधीजींची स्वयंपूर्णतेची जी व्याख्या जी होती, याचा अर्थ दुसऱ्या कोणाहीकडनं आम्ही काहीही घेता कामा नये. आहे आम्ही, आमच्याकडे त्याच्यावरतीच फक्त भागवू. म्हणजे आज इकॉनॉमिक्समध्ये ज्याला आम्ही ऑटार्की म्हणतो, त्या अर्थाने ती गांधीजींना अपेक्षित नव्हती. त्या गांधीवादाचा तो जो आशय होता, की आमच्याकडे उपलब्ध जी साधन सामग्री आहे, तिचा आम्ही जास्तीत जास्त पर्याप्त वापर करू. त्यातून जे भागणार नाही आमचं, तेवढ्यापुरतं आम्ही आयात करू. हा जो गांधीवादाचा आशय होता. म्हणजे आत्मनिर्भरता आमच्याकडे जे आहे ना, त्याचा आधी पुरेपूर वापर करू ना आपण. तो आज कुठेतरी दुसरा त्याला पैलू आहे. म्हणजे उठ-सूट आम्ही आयातीवरती अवलंबून राहू. खुला बाजार करू. आयात निर्यातीवरची सगळी बंधनं काढून टाकू. परकीय भांडवलाला, परकीय कंपन्यांना इथे मुभा देऊ. हा जो एका अर्थाने अर्थ प्राप्त झालेला होता उदारीकरणाच्या प्रक्रियेला, त्याच्या विरुद्ध आलेली ही त्याची दुसरा पैलू आहे त्याचा, की आर्थिक राष्ट्रवादाचा अर्थ शक्यतो आता आम्ही फार जितकी गरज आहे ना, तेवढंच आम्ही आंतरराष्ट्रीय जागतिक बाजारपेठेमध्ये आम्ही सहभाग घेऊ. आम्हाला पाहिजे तेवढा. आम्ही केवळ कुणीतरी सांगताय एक म्हणजे जागतिक व्यापार संघटनेचा की नाही सर्व स्तरावरती खुला व्यापार कुठल्याही अडथळ्यांविना झाला पाहिजे. बहुस्तरीय व्यापार संघटना व्यापारी करार व्हायला पाहिजेत. हे आम्ही तत्व म्हणून मानणार नाही. ऑन अ केस टू केस बेसिस आमच्या गरजा, आमच्या आत्ताची प्राथमिकता आणि आम्हाला ज्या करार म्हणजे अटी शर्तींवरती व्यापार करायचा आहे त्यात तो करायला मुबलक असेल तर तेव्हा आणि तेवढ्यापुरतेच आम्ही जागतिक बाजारपेठेशी सहभागी होऊ किंवा तिच्याबरोबर व्यवहार करू. हा आजच्या आर्थिक राष्ट्रवादाचा साधारणपणे ढोबळ अर्थ मला प्रतीत होतो. आणि ह्याचं जे जेनेसिस आहे ते जेनेसिस ह्या गेल्या म्हणजे 80 सालापासूनच्या उदारीकरणाच्या पर्वामध्ये
जे असमान वाटप झालं ना, त्याची ही प्रतिक्रिया आहे. आणि फक्त शेवटचा, की इथे प्रामुख्याने ते आपण झुकोटी पार्कवरचं जे होतं, मला असं वाटतं की इट वॉज एन आय ओपनर. की संपूर्ण याच्यावरती म्हणजे आपल्या वॉल स्ट्रीटवरती लोकं ठाण मांडून बसणं त्या झुकोटी पार्कच्या परिसरामध्ये आणि 1% अगेन्स्ट 99% हा जो सगळा काय आपण म्हणू डिबेट होता. ते त्याचं पहिलं माझ्या अंदाजाने प्रकर्षाने झालेलं प्रदर्शन होतं. त्यातनं संपूर्ण राजकीय नेतृत्वाने हा धडा घेऊन हा आता धोरणात्मक मार्ग स्वीकारलेला आहे. मी फक्त शेवट सांगतो थांबू. मेघनाथ देसाईंचं एक फार सुंदर पुस्तक आहे. मेघनाथ देसाईंनी त्याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे म्हणजे ट्रम्प जेव्हा 16 साली पहिल्यांदा निवडून आले आणि त्यांनी जेव्हा की अमेरिका फर्स्ट आणि म्हणून आम्ही आमचं हित पहिल्यांदा बघू. बाकी जगाचं म्हणजे आमच्या हिताला पोषक असेल तेवढाच आम्ही जगाशी संबंध ठेवू. त्याला मेघनाथ देसाईंनी असं ते फार त्यांच्या इंग्रजीत ते फार त्यांनी सुंदर लिहिलं आहे. ते असं म्हणले, की ह्याचं कारण असं आहे, की कुठल्याही लोकशाही व्यवस्थेमध्ये जे राज्यकर्ते निवडून येतात, ते त्यांच्या नागरिकांना जबाबदार असतात. भारतामधल्या, आफ्रिकेमधल्या, चीनमधल्या नागरिकांना बरं वाटेल म्हणून मी उदारीकरण करणार नाही. कारण मला चिनी नागरिकांनी निवडून नाही दिलं. मला अमेरिकी नागरिकांनी निवडून दिलंय. त्यामुळे त्यांच्या अपेक्षांचं प्रतिबिंब माझ्या धोरणांमध्ये मी पडेल, ही माझी पहिली प्राथमिकता असेल. आजचा जो राष्ट्रवादाचा सगळा डिस्कोर्स जो आहे ना, त्याच्यामागे ही प्रामुख्याने 2 किंवा 3 परिमाणं ही मुख्यतः दिसतात. तर खूप खूप आभार. एनर्जी लॉकडाऊन ते राष्ट्रवाद ही सगळी चर्चा करता आली. पुन्हा जशी घटना घडेल तसं परत बोलू, पण आज इथंच थांबूया. धन्यवाद.